हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर खूप दिवसातनं व्हिडिओ आज आलाय. असं काही विषय नाही, फक्त तुमच्यासोबत बोला म्हणून एक व्हिडिओ शूट करतोय. तर सध्या IPLचं सीझन चालू आहे, सगळेजण IPL बघण्यात व्यस्त आहे. विचार केलो आपण पण एक क्वालिटी IPLवर व्हिडिओ काढावा. तर विषय असं आहे, ड्रीम 11वर 49 लावून 1 करोड जिंकणारे पोरं लई आहेत आपल्याकडं. पण ते काही 1 करोड जिंकत नसतंय. 49ला 49 देत, नाहीतर आलं तर त्याला 60 रुपये येतात, त्याच्यावर तरी 1 रुपया येत नाही, काय नाही. तर असा विषय आपलं तर फेवरेट KKR आहे, पण मनापासून वाटतं एकदा RCB जितावं विराट कोहलीमुळं. बाकी काही विषय नाही दुसरं. पण कोलकाताकडे 3 ट्रॉफी आहे बास. मुंबई चेन्नईचं काही विषय नाही. ते त्यांनी त्यांचा सध्या खाली आहे, त्यांचं थोडं टाईम खराब चालू आहे बिचाऱ्यांचं. येईल एक दिवशी, हिटमॅन फॉर्ममध्ये येईल, धोनी बी फॉर्ममध्ये येईल. धोनीचं आय थिंक आज हे लास्ट वर्ष आहे. विराट कोहली तर काय आहे, किंग ऑलवेज किंग आहे, त्याचा काही विषय नाही. आपली तर KKR आहे, विषय खलास. असं वाटायलं आहे यावेळेस RCB कप मारावं, कारण त्यांची फॅन फॉलोईंग एकदम कट्टर आहे ना, त्यामुळं. मग असाच विषय आहे. ड्रीम 11वर माझे पण मित्र ड्रीम 11वर खेळतात. 49 रुपये लावते, 11 प्लेयर गोळा करतात. 1000 पॉईंट झाले तरी पण त्यांना 49 रुपये देतात. 500 पॉईंट झाले तरी पण त्यांना 49 रुपये देतात. तर ड्रीम 11वर पैसे येत नाही, जेवढ्याला तेवढे देत. लय झालं 60 रुपये येतात माझ्या नजरेत, तर 60 रुपये हायेस्ट आली. तर आता काय, जे ड्रीम 11वर बघून स्वप्न. माझं तर मत आहे, सोशल मीडियाचा वापर करा, क्वालिटी ब्लॉगिंग बिगिंग करा. एवढा पैसा आहे ना भाऊ सोशल मीडियात, विचार करायची गोष्ट नाही. जर एकदा मेहनत करून यूट्यूब मॉनिटाईज केला आपण, मरूस तर पैसे देत, मरूस तर. फक्त रोज एक व्हिडिओ सोडायचा, फक्त मोठा ब्लॉग. तर त्यासाठी थोडं मेहनत बिन केलं तर ड्रीम 11वर ते सट्टा बिट्टा खेळून का पैसे येत नाही. आपलं यूट्यूबचं ब्लॉगिंग बिगिंग चालू करा. आता सोलापुरात तर कसले ते खाणारे कम आणि ते हॉटेलला कम झाले तर, आणि ते पेजेस जास्त झालेत. काय नाव आहे ती, छा तर अवघड आहे. मी बोलायलो थोडं मनावर घ्या. यूट्यूबवर फोकस करा, यूट्यूब ब्लॉगिंग करा. थोडं क्वालिटी पैसा आहे ना भाईलो. तुम्ही शप्पथ सांगायला विचार करायची गोष्ट नाही. फक्त थोडं स्ट्रगल करा. स्टडीत मन लागत नसेल तर सोडून द्या. सोशल मीडियावर घुसा, चांगला प्लॅटफॉर्म आहे एक नंबर. असं ज्ञान दिन आहे, एक भाऊ म्हणून सांगायलो, मला अनुभव आहे त्या गोष्टीचा म्हणून. मस्त मोबाईल घ्यायचा, आडवं मोबाईल पकडायचा, बोलायचं, काय काम आहे. जे आपल्याला आहे ते दाखवायचं. लय झालं कधीतरी कंटेंट व्हिडिओ शूट टाकायचं, संपली. जे रेग्युलर लाईफ आहे तेच लोकांना आवडत आहे. आता आपण बी लोकांचे डेली ब्लॉग बघतच बसालो की, तसंच करून टाकायचं. मनावर घ्या गोष्ट. एक भाव म्हणून सांगितलं, बाकी काय. ड्रीम 11वरती सट्टा बिट्टा काय खेळू नका. एवढं 1 महिन्यात पैसे जाते, तर त्यापेक्षा भारी सोशल मीडियावर विषय करून टाका. पप्पा काय, पप्पाची परीसोबत पप्पा बी येत आहे, आलं तर टेन्शनचा विषय नाही. मग मी तुम्हाला एकदा विचारलं होतं, कमेंट करून सांगा कसलं कंटेंट बनवू. तुम्ही काय सांगी नाही, काय नाही. जरा सांगा तुमच्या भावाला. डोकं चालली नाही माझं बी, कुठलं कंटेंट बनव यूट्यूबवर, काय बनव. एक सांगितलं ना आता लेवल होते गाडी. आपण डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू आतापासून. बघू आता करू हळूहळू. थोडं टाईमचं बी जमीन आहे त्यासाठी. मग आपले 6000 फॉलोअर्स होत आले, सबस्क्रायबर होत आलेत. तर लवकरात लवकर 10,000 करा. आपण एक छोटेसं सेलिब्रेशन करू. क्वालिटी, आपण तर असलं फालतू सेलिब्रेशन करत नाही, माहीत आपले कसले विषय. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच व्हिडिओसाठी लाईक करा. आणि मला कमेंट करून सांगा जरा कसे कंटेंट पाहिजे. मी त्या हिशोबाने कंटेंट देतो. तर भेटूया पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये.